नमस्कार मित्रांनो, मी सागर जाधव। आज आपण आधार कार्ड अपडेट कसं करायचं ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। प्रथम आपण गुगलवर जाऊन UIDAI ही वेबसाईट सर्च करायची। भाषा सिलेक्ट करा। माय आधारमध्ये जाऊन अपडेट डॉक्युमेंट अपडेट या ऑप्शनवर क्लिक करा। 14 जून 2025 पर्यंत तुम्ही फ्रीमध्ये आधार डॉक्युमेंट अपडेट करू शकता। आता आपण क्लिक टू सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा। त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्या। त्यानंतर कॅप्चा जसा आहे तसा टाकून घ्या आणि लॉग इन विथ OTP म्हणा। OTP इन OTP टाकून घ्या आणि लॉग इन म्हणा। त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल। त्याच्यामध्ये डॉक्युमेंट साईज ही 2 MB पाहिजे। सपोर्टिंग फाईल फॉर्मॅट JPG PNG आणि PDF या तिन्हीमध्ये चालेल। त्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट कुठलेही व्हॅलिड डॉक्युमेंट सिलेक्ट करू शकता। याच्यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत। ड्रायव्हिंग लायसन्स, इंडियन पासपोर्ट आहे, परत पॅन कार्ड आहे, वोटर ID आहे। आपण पॅन कार्ड सिलेक्ट करूया। त्यानंतर व्ह्यू डिटेल्स अपलोड डॉक्युमेंट म्हणा। त्यानंतर कंटिन्यू टू अपलोड म्हणा। त्यानंतर पॅन कार्ड सिलेक्ट करून घ्या। ते अपलोड झाल्यानंतर तुम्ही ॲड्रेस प्रूफ म्हणून दुसरे डॉक्युमेंट अपलोड करा। त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत, त्यामध्ये एक निवडा। आपण इथे वोटर ID टाकणार आहोत। ओके म्हणा। त्यानंतर व्ह्यू डिटेल्स अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करा। क्लिक टू कंटिन्यू टू अपलोड चेकबॉक्सवर क्लिक करा आणि नेक्स्ट म्हणा। त्यानंतर ओके करा। त्यानंतर सबमिट करा। सबमिट केल्यानंतर तुम्हाला ट्रान्झॅक्शन स्टेटस हा सक्सेस येईल। त्यानंतर डाउनलोड अक्नॉलेजमेंट करा। त्यानंतर तुमच्यासमोर पावती ओपन होईल। अशा प्रकारे तुम्ही आधार कार्ड अपडेट करू शकता। धन्यवाद मित्रांनो। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका।